चैत्र शुक्ल नवमीला आपण रामनवमी जी आहे ती साजरी करत असतो. तर बघा, रामनवमी म्हणजे प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरी करत असतो. तर हे रामनवमीचं व्रत कसं करायचं, त्यानंतर रामनवमीच्या दिवशी आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची किंवा कुठल्या नैवेद्याला काय महत्त्व आहे, अगदी साध्या सोप्या सेवा आपल्याला करायच्या आहेत की जेणेकरून रामनवमीचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. तर बघा, रामनवमी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी कौशल्याने भगवान श्रीरामांना जन्म दिला होता आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी बरेचसे लोक अतिशय बघा कडक व्रत करत असतात. तर आता सगळ्यात पहिलं मी तुम्हाला रामनवमीच्या दिवशी व्रत कसं करायचं आहे आणि हा दिवस मुळातच पूर्ण दिवस कसा साजरा करायचा तर हे सांगते. तर बघा, रामनवमीच्या दिवशी आपल्याला सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे. अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि त्यानंतर घरामध्ये गोमूत्र किंवा आपलं जे गंगाजल असतं ते शिंपडून घर जे आहे तर ते आपल्याला पवित्र करायचं आहे. त्यानंतर मंदिराला घराला आपल्या तुम्हाला झेंडूच्या फुलांचं, आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. बघा, अमुक एक दिवशीसुद्धा याच महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दरवाजा स्वच्छ करणं, दाराबाहेर छोटीशी रांगोळी काढणं, गोमूत्र टाकून घर स्वच्छ करणं हे तर झालंच पाहिजे. मग ते अमावास्या असू द्या, पौर्णिमा असू द्या, चतुर्थी असू द्या, शुभ दिवशी या गोष्टी केल्यामुळे या दिवसाचं आपल्याला पूर्ण फळ मिळत असतं. आणि बघा, तुमच्या देवघरामध्ये प्रभू श्रीरामांची जर मूर्ती असेल, फोटो असेल तरीही चालेल किंवा भगवान विष्णूंची जरी तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो असेल तरीसुद्धा तुम्ही त्या फोटोची पूजा केली तरी चालेल किंवा तुम्हाला करायचीच आहे. त्या फोटोचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे. किंवा मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीचं आणि बघा, अगदी सोप्या पद्धतीने मूर्ती असेल तर तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकतात किंवा यूट्यूबला रामरक्षा स्तोत्र लावून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. रामरक्षा तुमची तोंडपाठ असेल तर तुम्ही म्हणून पण करू शकता. प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर ती ताम्हणामध्ये ठेवूनच तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि जर फोटो असेल तर तुम्ही तो स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर फोटोला किंवा मूर्तीला जे काय असेल त्याला हळद, अक्षदा आणि हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे. धूप दीप ओवाळायचा आहे, चंदन अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पंचामृताचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. फुलं वगैरे या सगळ्या गोष्टी अर्पण करून अगदी सोप्या पद्धतीने मूर्तीचा किंवा फोटोचा मानसन्मान आपल्याला करायचा आहे. या दिवशी जमल्यास तुम्हाला उपवास करायचा आहे. बरेचसे लोक रामनवमीच्या दिवशी बघा उपवास करतात, कारण जे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू झालेलं आहे आणि त्याचा शेवटचा दिवस म्हणजे रामनवमी असते. मग बरेचसे लोक गुढीपाडव्याला उपवास करून तो दुसऱ्या दिवशी सोडतात आणि रामनवमीचा जो उपवास आहे तो रामनवमीचा संपूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडतात. आणि श्रीरामांच्या समोर तुम्हाला बघा नैवेद्य काय अर्पण तुम्ही करू शकतात. तर एखादं फळ किंवा तुम्ही पिवळं फळ, केळी म्हणा, संत्री म्हणा किंवा तुम्ही सफरचंदसुद्धा अर्पण करू शकतात. खीरसुद्धा अर्पण करू शकता आणि पंचामृताचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे. अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला रामनवमीची पूजा करायची आहे. आता या दिवशी बघा, शक्यतो कुठल्या नैवेद्याला जास्त महत्त्व आहे तर पुरी, भाजी, शिरा आणि काळे चणे हे जे आहे तर ते नैवेद्य म्हणून केले जातात. यासोबतचे जसं की मी तुम्हाला सांगितलं, पिवळी मिठाई म्हणा किंवा पिवळं फळ हे आपल्याला अर्पण करायचं आहे. पंचामृत, श्रीखंड, खीर हे सुद्धा नैवेद्यात तुम्ही अर्पण करू शकतात. त्यानंतर रामनवमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे बघा, त्या दिवशी आपण काय करायचं आहे किंवा काय नाही करायचं आणि कुठल्या चुका टाळायच्या. तर बघा, त्या दिवशी उपवास आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी या दिवशी भजन असतं, स्तोत्र मंत्र जे आहेत ते म्हटले जातात. तसंच या दिवशी सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे रामरक्षा तुम्हाला वाचायचीच आहे, रामरक्षा म्हणायची आहे. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही
लावून ऐकू शकता किंवा स्वतः म्हणा चालेल. फार वेळ अजिबात लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनटं लागतात ही सेवा करण्यासाठी तुम्हाला. आणि त्याचबरोबर त्यासोबतच तुम्हाला हनुमान चालीसासुद्धा आपल्याला माहिती आहे. जिथे प्रभू श्रीराम तिथे हनुमान असतात. मारुती राया तर बघा त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी हनुमान चालीसासुद्धा म्हणायचे आहे. तर या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सोडायचं आहे. यानंतर तुम्ही बघा गरजूंना तुमच्या यथाशक्तीने जेवढी तुमच्या ऐपत असेल तेवढं तुम्हाला जमेल ती गोष्ट दान करायची आहे. काहीही दान करा. मग 11 रुपये करू शकता किंवा पाण्याची बाटली दान करा. उन्हाळ्याचे दिवस आहेत. जे काही गरजेची गोष्ट वाटेल ती तुम्ही दान करू शकता. काहीतरी खायला तुम्ही दान करा. पण या दिवशी दान हे करायचंच आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. तर या दिवशी आपल्याला बघा नॉनव्हेज, मांसाहार वगैरे या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत. त्यानंतर बघा कोणाचा अपमान आपण केला गेला नाही पाहिजे किंवा करू नका. आता बघा प्रभू श्रीरामांबद्दल तुम्ही ऐकलं असेल तर ते अगदी सरळ मताचे होते. कधीही कोणाचा अपमान ते अशा गोष्टी कधीच करायचे नाहीत. आता बघा आपण इतक्या सगळ्या सेवा करतोय आणि एका साईडला जर खोटं बोलतोय, कोणाची फसवणूक करतोय, अपमान करतोय, तर या गोष्टी अजिबात झाल्या नाही पाहिजेत. किंवा कोणाला असे पैसे वगैरे उसने तुम्ही देऊ नका. बघा या शुभ दिवशी काय होतं, काही गोष्टींना खूप महत्त्व असते. कारण बघा या समोरच्यांची गरज म्हणजे समोरच्याला जर एखाद्याला खरंच गरज असेल, त्याला कुठल्या गोष्टीसाठी लागणार आहेत, कारण असं की अगदी आपण मदत केल्यावर त्याचं खरंच खूप चांगलं होणार आहे तर ठीक आहे. पण उगाचच कोणीतरी असतं बघा नेहमी उसनं पैसे मागत असतं. तर अशा शुभ दिवशी आणि रोज संध्याकाळीसुद्धा कधीही पैसे दान करू नये. तर अशा अगदी सोप्या साध्या नियमांचं पालन करून सांगितल्याप्रमाणे पूजा करून आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे. आणि हे जे व्रत आहे ते अगदी साध्या भोळ्या मनाने अगदी मनापासून जो कोणी करतो त्याच्या मनातील कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते. त्याला बघा त्याच्या सेवेचं जे फळ आहे ते प्रभू श्रीराम हे नक्कीच देत असतात. आणि प्रभू श्रीराम हे कोण आहेत? ते भगवान विष्णूंचे एक रूप आहेत. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगितले की प्रभू श्रीरामांचं फोटो किंवा मूर्ती किंवा विष्णूंचा फोटो असेल तरीसुद्धा चालेल. आता बघा रामनवमीचं नक्की महत्त्व काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते. पुराणातील आख्यानुसार लंकापती रावणाच्या अत्याचाराला संपवण्यासाठी भगवान विष्णूंनी रामावतार घेतला होता. भगवान राम हे विष्णूंचा 7वा अवतार आहेत असं म्हटलं जातं. जो त्रेतायुगामध्ये धर्माच्या स्थापनेसाठी पृथ्वीवर अवतरला होता. या दिवशी सर्वजण भगवान रामांच्या जन्मदिनानिमित्त आनंद साजरे करत असतात. बघा रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्र जे आहे त्याची सांगता होत असते, म्हणजे ते संपत असतं. आणि भगवान रामांनी लंकेवर विजय मिळवण्यासाठी माता दुर्गेची उपासना केली होती. आता याच दिवशी बघा अयोध्येमध्ये चैत्र जत्रेचाही भव्य आयोजन केलं होतं. आणि म्हणून या दिवशी रामनवमी म्हणून आपण साजरी केली जाते. एकमेकांना सगळेजण रामनवमीच्या शुभेच्छा देत असतं. तर असं हे रामनवमीचं महत्त्व आहे. आणि रामनवमी जी आहे ती अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला आख्यानुसार सांगते की हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रभू श्रीराम आणि त्यांच्या 3 भावंडाच्या जन्माभोवती एक पौराणिक कथा सांगण्यात आलेली आहे. की या कथेनुसार राजा दशरथाला 3 राण्या होत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकी. तेव्हा राजा दशरथाने उत्तराष्ट्रीय यज्ञ केला आणि प्रसादामध्ये यज्ञातून प्रकट झालेली खीर त्यांनी 3ही राण्यांना खाऊ घातली. काही काळाने राजा दशरथाच्या राजवाड्यामध्ये आनंद वार्ता मिळाली की 3ही राण्या गर्भवती आहेत. आणि त्यानंतर शुक्ल नवमीला कौशल्याने राम, कैकेने भरत आणि सुमित्राने लक्ष्मण
आणि शत्रुघ्न या पुत्रांना त्यांनी जन्म दिला. अशा प्रकारे राजा दशरथाला आता त्यांचे उत्तराधिकारी मिळाले होते आणि तेव्हापासून या तिथीला रामनवमीच्या रूपाने साजरे केलं जातं. म्हणजेच थोडक्यात हा दिवस जो आहे तो प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो. तर बघा, या अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही रामनवमी जी आहे ती साजरी करा. जवळपास कुठे रामाचं मंदिर असेल तिथे तुम्ही जा. हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकतात, कारण हनुमान हे अगदी कट्टर भक्त होते प्रभू श्रीरामांचे. त्यामुळे या दिवशी आपण त्यांचीसुद्धा सेवा केली तर प्रभू श्रीराम आपल्यावर भरभरून आशीर्वाद देतील. तर बघा, अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा दिवस साजरा करायचा आहे. नक्की तुम्ही साजरी कराल अशी मी अपेक्षा करते. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, जेणेकरून नवनवीन अशी स्वामी सेवा माहिती, सणवार माहिती तुम्हाला मिळेल. श्री स्वामी समर्थ.